नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामींचे मार्गदर्शन आणि कृपा आपल्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर लाभावी अशी प्रत्येक भक्ताची इच्छा असते. स्वामींचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी खूप कठीण तपश्चर्या करण्याची गरज नसते. जेव्हा आपला भाव शुद्ध असतो तेव्हा स्वामी स्वतःहून आपल्याला योग्य रस्ता दाखवतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की स्वामींचे मार्गदर्शन लवकर मिळावे यासाठी काय करावे. सर्वप्रथम नामस्मरणाची सवय लावा. स्वामींचे नाव हे त्यांच्या कृपेचे सर्वात मोठे माध्यम आहे. स्वामींना सर्वात जास्त प्रिय आहे ते म्हणजे त्यांचे नामस्मरण. नामस्मरण हे स्वामींपर्यंत पोहोचण्याचा सर्वात सोपा आणि जलद मार्ग आहे. रोज सकाळी किंवा संध्याकाळी एका जागी शांत बसून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. रोज नामस्मरण केल्याने मनातील नकारात्मक विचार दूर होतात. मन शुद्ध झाले की स्वामी काय संकेत देत आहेत हे आपल्याला अगदी सहज समजू लागते. जप करताना संख्या महत्त्वाची नसते तर भाव महत्त्वाचा असतो. जिथे स्वामींचे नाम असते तिथे स्वामींची उपस्थिती असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. मनामध्ये सतत चिंता, राग, मत्सर किंवा नकारात्मक विचार असेल तर स्वामींचे संकेत समजणे कठीण जाते. म्हणूनच काही मिनिटे शांत बसून स्वामींचे स्मरण करा. मन जितके शांत होईल तितके मार्गदर्शन स्पष्ट दिसू लागेल. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. अनेक वेळेला आपण प्रार्थना करतो आणि लगेच उत्तर मिळावे अशी अपेक्षा ठेवतो, पण स्वामी योग्य वेळेची वाट पाहत असतात. कधीकधी उशीर होत आहे असे वाटते, पण त्या उशिरामागेही स्वामींची योजना असते. म्हणूनच घाई करू नका. श्रद्धा आणि संयम ठेवा. जे स्वामी करतील ते माझ्या भल्यासाठीच असेल हा भाव मनात ठेवा. स्वामींचे चरित्र ग्रंथ वाचा. रोज थोडे जरी वाचन केले तरी त्यातून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. अनेक भक्तांना असे अनुभव आले आहेत की त्यांच्या मनात असलेल्या समस्येचे उत्तर चरित्र ग्रंथातील एखाद्या प्रसंगातून मिळाले. स्वामींचे चरित्र ग्रंथ हा त्यांच्या लीलांचा आणि त्यांच्या शिकवणीचा गाभा आहे. स्वामींचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी याचे वाचन अत्यंत फलदायी मानले जाते. वाचन करताना मनापासून एकाग्रता ठेवावी. स्वामींवर श्रद्धा ठेवावी. चरित्र ग्रंथातील कथांमधून स्वामी आपल्याला संकटात कसे वागावे याचे मार्गदर्शन करत असतात. स्वामींशी नियमित संवाद करा. स्वामींशी मनमोकळे बोला. जसे आपण आपल्या जवळच्या व्यक्तीशी बोलतो तसे स्वामींशी बोला. आपल्या समस्या, भीती, इच्छा आणि प्रश्न त्यांच्यासमोर मांडा. ही सवय मन हलके करते आणि स्वामींशी नाते अधिक घट्ट बनवते. स्वामी, मला मार्ग सुचत नाही, तुम्हीच मला योग्य दिशा दाखवा अशी आळवणी स्वामींना करा. तुम्ही पाहाल की काही दिवसातच कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच मिळेल. तारक मंत्राचे नियमित पठण करा. जेव्हा आपण संकटात असतो किंवा आपल्याला योग्य मार्ग सापडत नसतो अशा वेळेला स्वामींचा तारक मंत्र म्हणावा. तारक मंत्रामुळे मनाला प्रचंड ताकद मिळते. रोज रात्री झोपण्यापूर्वी किंवा तुमच्या नित्यसेवेमध्ये तारक मंत्र म्हणावा. यामुळे स्वामींचे अदृश्य मार्गदर्शन आणि त्यांचे संरक्षण कवच आपल्याला लाभते. चांगली कर्म करण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्यांना मदत करणे, सत्य बोलणे, एखाद्याचे मन न दुखावणे आणि गरजूंना सहकार्य करणे ही सुद्धा स्वामी सेवाच आहे. जेव्हा आपले कर्म चांगले असते तेव्हा स्वामींची कृपा, त्यांचे मार्गदर्शन अधिक सहज अनुभवता येते. अहंकार कमी करा. मला सर्व काही माहीत आहे अशी भावना असेल तर दैवी मार्गदर्शन स्वीकारणे कठीण जाते. नम्रता ठेवली की स्वामींची कृपा सहज प्राप्त होते. तुमच्याकडे कितीही पैसा, पद किंवा ज्ञान असले तरीही स्वामींच्या दरबारामध्ये तुम्ही एक साधे भक्त आहात असा भाव ठेवा. स्वामीचरणी नियमित प्रार्थना करा. प्रार्थना करताना फक्त इच्छा पूर्ण करण्यासाठी मागू नका. त्याऐवजी असे म्हणा की स्वामी, मला योग्य मार्ग दाखवावा, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्यावी. अशी प्रार्थना अधिक प्रभावी ठरते. या सर्व मार्गांनी आपण स्वामींचे मार्गदर्शन लवकर मिळवू शकतो. पण स्वामींचे मार्गदर्शन नेमके कसे मिळते? स्वामींचे मार्गदर्शन वेगवेगळ्या स्वरूपामध्ये मिळते, पण ते ओळखता आले पाहिजे. तुम्ही एखाद्या समस्येमध्ये असाल आणि अचानक तुमच्या डोक्यात एखादी चांगली कल्पना आली तर ते स्वामींचेच मार्गदर्शन असते. अचानक एखादी अनोळखी व्यक्ती येऊन तुमची मदत करते किंवा तुम्हाला योग्य सल्ला देते. स्वामी त्या व्यक्तीच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करतात. काही वेळेला स्वप्नाच्या माध्यमातून स्वामी दृष्टांत देतात किंवा योग्य दिशा दाखवतात. एखादे काम ज्या आधी होत नव्हते ते अचानक सुलभतेने होऊन जाते. अशा घटनेच्या रूपामध्येही स्वामी आपल्याला मार्गदर्शन देतात. लक्षात ठेवा, स्वामींचे मार्गदर्शन शोधण्यापेक्षा स्वामींवर प्रेम करायला शिका.
जेव्हा भक्ती निस्वार्थ होते तेव्हा मार्गदर्शन आपोआप मिळू लागते. स्वामी कधी शब्दांमधून, कधी एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून, कधी परिस्थितीतून, तर कधी आपल्या अंतर्मनातून बोलत असतात. स्वामी दूर नाहीत, ते आपल्या प्रत्येक कृतीकडे पाहत असतात. श्रद्धा, संयम, नामस्मरण आणि सत्कर्म यांच्या माध्यमातून आपण त्यांच्या जवळ पोहोचू शकतो. जेव्हा मनापासून हाक मारली जाते तेव्हा स्वामी नक्कीच उत्तर देतात. फक्त त्यांचे उत्तर ओळखण्याइतकी श्रद्धा आणि शांतता आपल्या मनात असावी. म्हणून आजच सर्व चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेतले की स्वामींचे मार्गदर्शन लवकर मिळावे यासाठी आपण काय करावे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.